समाज पक्षाच्या सर्व बांधवांनी आपल्याला पाठिंबा दिलाय, तर आपल्या काय भावना आहेत? राधानगरी जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी विचाराच्या सर्व पक्ष व संघटनांनी आज या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आणि या पाठिंब्यामुळं निश्चितपणानं आमच्या या मतदारसंघातील आमची ताकद वाढेल असं आम्हाला या निमित्तानं अपेक्षा करावीशी वाटते. निश्चितपणाने या सर्व पाठिंब्याबद्दल या सर्व समाजाचं मी आभार व्यक्त करतो. पाठिंबा देण्याचं कारण उद्याच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील राधानगरी पंचायत समिती व फिजुडी पंचायत मतदारसंघातील तमाम आंबेडकर पक्ष संघटनेच्या वतीनं पाठिंबा द्यायचं आज आम्ही जाहीर केलेलं आहे. त्याचा हेतू असा आहे की अभिजित ताई शेट्टी साहेबांचं काम गेल्या 5 वर्षातील त्यांनी जिल्हा परिषद कामाचा ज्या आमच्या आंबेडकर संघटना पक्ष संघटना अनुभव घेऊन कामाच्या माणसाला पाठिंबा जाहीर करून आम्ही अभिजित ताई शेट्टी साहेब असतील, आमच्या चौरे वहिनी असतील व मोहन पटेल साहेब असतील यांना आम्ही सर्व आंबेडकर समाज पक्ष संघटनेतून जाहीर पाठिंबा देत आहे. इतर पक्ष असताना आपण काँग्रेसलाच का पाठिंबा देत आहे? आज काँग्रेसच पाठिंबा द्यायचं कारण आहे आजच्या ज्या या इथून मागे जे काँग्रेस पक्षानेच ह्या सर्व सोयी सुविधा जे द्यायचं काम केलेलं आहे ती काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे. कारण काँग्रेस पक्षाने आतापर्यंत भूलथापा मारण्याचं काम केलेलं नाही, कुठली फसवी योजना दिलेली नाही. जे जाहीर करायचे त्याची पूर्तता करायची, त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यायचा. संविधान धोक्यात आलेलं आहे. माणसानं बोलायचं की नाही, म्हणजे काय बोलायचं ही व्यवस्था ठरवते, काय लिहायचं ही व्यवस्था ठरवते. अशा वेळेला माणसाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असताना पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं ही तमाम आंबेडकरीवादी चळवळीची पहिली निशाणी आहे. राधानगरी तालुक्यातील आणि विशेषतः राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील पुरोगामी विचाराचे आंबेडकरी विचाराचे सर्व कार्यकर्ते अभिजित ताई शेट्टे आणि काँग्रेसच्या पाठीमागे राहतील अशी ग्वाही मी देतो. त्यांचा विजय म्हणजे आंबेडकरी विचारांचा विजय असंही मी जाहीर करतो. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.